रुपयाचं पारितोषिक हमीज बाईक साठी. तर यश चौसाळकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. आणि बघा इथे गुण फलक मात्र आता थोडासा पुढे मागे होताना आपल्याला पाहायला भेटतोय. आता तिथे मात्र गुणाची कमाल होईल का बघायचं आहे. गजानन संघ शेकेचे संघ 12 गुणांवरती आहे, तर अंजारले संघ 13 गुणांवरती आहे. पहिल्या सत्राचा इतिहास आहे. दिग्दर्शिका सौ सलोनी साईप्रसाद कौसाळकर, निवेदक श्री दिगंबर पावसाहेब पाचपंढरी. श्री प्रिन्सेस हॉटेल पाळंदे 5000 रुपये. सागर मोरे 5000 रुपये. वैभव रमेश बोरकर यांच्याकडून कैलासवासी माधवी रमेश बोरकर. आपल्या समोर संघ क्रीडांगणावर उपस्थित आहे की नोंद घ्या. वैभव रमेश बोरकर यांच्याकडून कै माधवी रमेश बोरकर व कै रमेश सकाराम बोरकर यांच्या स्मरणार्थ 5001. अमित गायकवाड हॉटेल कोकण यांच्याकडून 5001 रुपये. मंगेश लक्ष्मण बांद्रे यांच्याकडून 5555. मिलिंद प्रभाकर कौसाळकर 1111. सागर मयेकर 1000 रुपये. उदय बाळाराम बोरकर 1111. फोर सीझन बीच रिसॉर्ट 1511. कमलेश पटवा 2000 रुपये. मंदार रुमडे 2000 रुपये. मंडळ या सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभारी आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मध्यरेषेवर. नाणेफेकीचा कौल मिळतोय जय हनुमान अंजरले ताडाचा कोण संघाला. कबड्डीपटू गजानन संघर्ष कबड्डी संघाचा कबड्डीपटू खेळी सजवतोय आविष्कार साळवी. गजानन संघर्ष संघ म्हटला की आपल्याला आठवण येते ती समीर साळवीची. या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याला ही श्रद्धांजली. आविष्कार साळवी एक गडी टिपला माघारी परततोय, प्रत्युत्तरासाठी येतोय. जय हनुमान आंधरले संघाचा कबड्डीपटू. आणि यावेळी मात्र सत्तर असा प्रयत्न, हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात फसतोय. पंचांचा इशारा, गडी बाद. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा आविष्कार साळवी. गजानन संघर्ष केळशी संघाचा कबड्डीपटू आविष्कार साळवी खेळी सजवतोय. जय हनुमान आंधरले संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2 साखळ्या, 1 खेळाडू स्वतंत्रपणे उभा. संघाची क्षेत्ररचना, गडी टिपल्याची खोड आणि 1 गुण जमा होतोय केळशी संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा चढाईसाठी जय हनुमान आंधरले संघाचा कबड्डीपटू खेळी सजवतोय. पोलादी क्षेत्ररक्षण गजानन संघर्ष केळशी संघाचं, गडी टिपल्याची खोड आणि कॉर्नर बाद. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा आविष्कार साळवी खेळी सजवतोय. अतिशय हुकमी एक्का म्हणून गणला जाणारा आणि त्यात फसतोय, बाद होतोय, गुण जमा होतोय आंधरले संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा एक मध्यम उंचीचा कबड्डीपटू जय हनुमान आंधरले संघाकडून खेळी सजवतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. पाहूया त्याच्या प्रयत्नाला यश येतंय का. पोलादी असं क्षेत्ररक्षण
गजानन संघर्ष केळशी संघाचं पुन्हा एकदा चढाईची धुरा सांभाळतोय तो रोहन ओके. केळशी संघात नावाजलेला राज्यस्तरीय पर्यंत ज्याने खेळ केलेला आहे, राज्यस्तरापर्यंत ज्याची निवड झालेली आहे तो रोहन ओके खेळी सजवतोय जय हनुमान आंधर्ले संघाच्या. आणि यावेळी मात्र सुंदर अशी खेळी करत 1 गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करत असलेला जय हनुमान आंधर्ले संघाचा कबड्डीपटू मजबूत शरीर असते भक्कम बांधा धावत जाऊन झेपावत गडी टिकण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा आपल्या उजव्या कोपऱ्यातून खेळीला सुरुवात आणि त्या प्रयत्नात फसतोय, बाद होतोय. दरम्यान गुण जमा होतोय केळशी संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान चढाईसाठी पुन्हा रोहन ओके खेळी सजवतोय, झेपावत कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न करतोय. घडी टिपल्याची कोण करतोय, पंचांचा इशारा येतोय, घडी बाद. पुन्हा एकदा चढाईसाठी जय हनुमान आंधर्ले संघाचा कबड्डीपटू गजानन संघर्ष केळशी संघाच्या पोलादी क्षेत्ररक्षणात झेपावत धावत जाऊन घडी टिपण्याचा यशपदरी पडलेला नाही. पुन्हा एकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. निदान रेषेच्या आतील बाहेरील त्याचा महत्वपूर्ण खेळ आपण पाहतोय. आणि यावेळी मात्र सुंदर कामगिरी करत 2 गुणांची कमाई. महत्वाचे दुवे मैदानाबाहेर. चढाईसाठी पुन्हा एकदा रोहन ओके मजबूत शरीर असते भक्कम बांधा. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असलेला रोहन ओके. आणि यावेळी मात्र सुंदर कामगिरी रायडर बाद. प्रेक्षकांनी सांभाळून राहायचंय, फक्त मलमपट्टी केली जाईल. दरम्यान चढाईसाठी जय हनुमान आंधर्ले संघाचा कबड्डीपटू छोटा कबड्डीपटू खेळी सजवतोय. अतिशय सुंदर अशी खेळी. दरम्यान चढाईसाठी पुन्हा एकदा आविष्कार साळवी पंचपुरा असा कबड्डीपटू खेळी सजवतोय जय हनुमान आंधर्ले संघाच्या क्षेत्ररक्षणात. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असलेला रसिक चाहत्यांचा आवडता असा कबड्डीपटू पुन्हा माघारी वळतोय आणि चढाईसाठी येतोय पुन्हा आंधर्ले संघाचा एक जुना जाणता नावाजलेला कबड्डीपटू. दरम्यान पुन्हा एकदा आपली राजधानी एक्सप्रेस क्षीरसागर सर यांना मी आवाहन करतो की आपण उर्वरित सामन्याचं समालोचन करावं. धन्यवाद सर. तर जाऊया पुन्हा एकदा आपण कबड्डीच्या ऐतिहासिक मैदानाकडे, ज्या ठिकाणी दोन्ही बलाढ्य संघ एकीकडे खऱ्या अर्थानं अतिशय दैदिप्यमान कामगिरी पार पडणारा गजानन संघर्ष केळशी संघ आहे, तर त्या तुलनेने थोडासा आपण बघितलं दोन्ही संघाची जर चर्चा केली तर त्या तुलनेत थोडासा नवोदित असणारा आंधर्लेचा संघ, असे या 2 तुल्यबळ संघांमध्ये एक काटेकी टक्कर देखील आपल्याला पाहायला भेटणार. कारण आविष्कार यावेळेला मात्र गुणाची कमाई करण्यात यशस्वी ठरलेला आहे. सातत्यानं खेडेकर मॅच मध्ये देखील बघितलं, आविष्कारला सातत्यानं संधी दिली जाते आहे. अर्थातच जेव्हा रोहन उके देखील चढाईवरती जातो त्यावेळेला त्याने देखील गुणाची कमाई केलेली आहे. या मॅच मध्ये देखील बंटी आंबेकर खेळत नाहीये, पिंट्याची अनुपस्थिती त्याचबरोबर हो इथे मात्र गुणाची कमाई आहे. अर्थातच स्वतःवरती कंट्रोल होत नाहीये आणि आपण बघितलं की रेडरला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये डिफेंडर्स आहे तो स्वयंचित होतोय, लॉबी क्रॉस करतोय. कारण मी मगाशी देखील सांगितलं वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा काही फरक पडत नाहीये, परंतु हे कबड्डीचं मैदान आहे. इथे विरोधी खेळाडूला जोपर्यंत तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत तुम्ही लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. आणि नेमकं हेच घडलं मैदानामध्ये आणि त्याच्यामुळे पनिशमेंट म्हणून आपण बघितलं गजानन संघर्ष केळशी संघाचा एक खेळाडू ऑफकोर्ट होतो बॅकलाईनच्या बाहेर. दरम्यान याच्यानंतरचा जो होणारा सामना असेल श्रीदत्त लाडगर आणि प्रतिस्पर्धी संघ असेल श्रीराम करदे, दोन्ही संघाचा खेळण्याच्या दृष्टीने पहिला पाल असेल. दरम्यान त्याच वेळेला मात्र तुम्ही बघताय पुन्हा एकदा आविष्कार साळवी 1 मॅन आर्मी, सातत्यानं आविष्कारच्या कांद्यावरती जबाबदारी आणि त्या जबाबदारीचं ओझं जे आहे ते त्यांनी सक्षमपणे पेललेलं देखील आपण पाहतो. दरम्यान सुधीर
सुधीरचं आपण कौतुक करूया, ज्या पद्धतीने त्यांनी मगाच्या सामन्यामध्ये धीरोदत्तपणे उत्तर दिलेलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. शेवटच्या रेड पर्यंत तो सामना घेऊन गेला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांनी सामना आपल्या संघाला जिंकू दिला. खरं तर आज अंधारले संघामध्ये तन्मय खेळत नाहीये. तन्मय राळे हा त्यांचा आघाडीचा चढाईपटू आहे, उत्कृष्ट डिफेंडर्स म्हणून देखील ओळखला जातो, परंतु थोडासा जायबंदी असल्यामुळे तो आज ऑफ कोर्ट आपल्याला पाहायला भेटतोय. बॅकलाईनच्या पाठीमागे बसलेला आहे आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये देखील खेळताना आपण बघितलं, सुधीर असेल, सागर, ही जी जोडगोळी आहे मी सातत्याने त्यांना अनेक मैदानावरती एक बहारदार खेळ सादर करताना देखील पाहिलेले आहे, परंतु आज सुधीरचं खऱ्या अर्थानं कौतुक असणार. जडणघडण आहे या संपूर्ण संघाची जी बांधणी झालेली आहे त्याच्यामध्ये आदरणीय बाबू राठोड साहेबांचं योगदान हे प्रचंड कौतुकास्पद आपल्याला पाहायला भेटतंय. कारण दापोली तालुक्यातली मग ती कोळबांद्र्यातली स्पर्धा मला आठवते, या संघाला तिथे घेऊन जाणं आणि तिथलं ते विजेतेपद पटकावणं खरं तर याच्या पाठीमागे प्रचंड साधना आहे. कबड्डीवरची असणारी त्यांची निस्सीम भक्ती, कबड्डीवरचं त्यांचं प्रचंड प्रेम हे सातत्यानं आम्ही जवळून पाहिलेलं आहे. कारण त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा बघा, अंधारले संघाकडनं 12 नंबरची जर्सी परिधान केलेला भक्कम बांध्याचा खेळाडू, प्रचंड ताकद आहे, स्किल देखील त्याच्याकडे आहे आणि त्या स्किलचा इथे वापर करावा लागेल. बघा मध्येच ज्या वेळेला त्याला संधी मिळते त्यावेळेला ट्रू टचचा देखील तो प्रयत्न करतो. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये इथे मात्र खोलवर आक्रमणाचा प्रयत्न आहे आणि ज्या वेळेला 4 खेळाडू किंवा 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये तुम्ही खोलवर आक्रमण करायला जाता त्यावेळेला कुठेतरी, आणि आता मात्र सातत्यानं बघा, कदाचित वाटलं प्रेक्षकांना थोडस या ठिकाणी सुस्कारा सोडला होता की सातत्यानं रत्न असा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो आणि पुन्हा एकदा आविष्कार आपल्याला ऑन रेड मार्क वरती पाहायला भेटतोय. म्हणजे आविष्कार असू दे, मला खऱ्या आज जेव्हा गजानन संघर्ष खेळशी हा संघ मैदानामध्ये खेळतो, इथे बघा अतिशय सुरेख बॅक होल्ड आहे, काय जबरदस्त मिठी मारलेले आहे. खऱ्या अर्थानं ही मिठी खूप महत्वाची आहे. ज्याच्याकडे जास्त पोट आहे आणि जास्त इगो आहे तो माणूस कुणाला मिठी मारू शकत नाही. इथे मात्र जबरदस्त मिठी मारलेली आहे, कारण इगो देखील नाही आणि पोट देखील जास्त नाही आले, सहजरित्या ते मिठी मारलेली आहे. एक खेळाडू मात्र सरळ बॅकलाईनच्या पाठीमागे गेलेले आहे. नक्कीच आज ज्या वेळेला आपण आविष्कार साळवीची चर्चा करतो, गजानन संघर्ष केळशी संघाची चर्चा करतो, त्यावेळेला सातत्याने एक नाव समोर येते ते समीर साळवीचं. आज या ठिकाणी समीर साळवी आमच्यामध्ये नाहीये, परंतु जे योगदान त्याने गजानन संघर्ष केळशी संघासाठी दिलेलं आहे ते योगदान देखील गजानन संघर्ष केळशी संघ विसरू शकत नाहीये. एक प्रतिभावान खेळाडू होता, एक हरहुन्नरी खेळाडू होता, एक जिगरबाज खेळाडू होता. गतवर्षी तो आपण सोडून गेलेला आहे, परंतु खेळातल्या त्याच्या ज्या काही आठवणी आहेत त्या मात्र त्याने चिरंतन आपल्यामध्ये ठेवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने तो हनुमान उडी मारायचा, ज्या पद्धतीने लायन जम्प मारायचा, खरं तर कौतुक त्याचं सातत्यानं आम्ही अनेक मैदानामध्ये देखील केलेलं आहे. तर आज खऱ्या अर्थानं त्याची देखील उणीव आम्हाला नक्कीच भासेल. तर हे असे जे काही हिरे होते ते काळाच्या पडद्या आड देखील आपल्याला गेलेले आहेत. नक्कीच ही खरं तर दापोली तालुक्याची हानी आहे कबड्डीच्या मैदानावरची, आणि ती हानी ते जे काही जे नुकसान झालेलं आहे ते कधीही भरून न येणार आहे. कारण इथे मात्र बघा बोनस गुणाची कमाई झाली. बंटी पाटील सातत्याने प्रतिस्पर्धी संघाची जो वाजवतो घंटी त्याचं नाव असतं बंटी, आणि इथे नेमकं तेच बंटीने केलं. बऱ्याच वेळानंतर त्याला संधी मिळाली. म्हणजे बंटी आंबेकर असू दे किंवा बंटी पाटील असू दे, हे 2 असे स्टार खेळाडू आहेत म्हणजे कोणत्याही क्षणी मॅच विनिंग खेळ सादर करू शकतात. म्हणजे बंटी पाटील हा बोनस पॉईंट घेण्यामध्ये मास्टर आहे, तर बंटी आंबेकर हा टच पॉईंट घेण्यामध्ये एक्सपर्ट आहे. अर्थातच रत्नागिरीचं टायगर ही बिरदावली देखील त्यांनी खऱ्या अर्थानं सार्थकी ठरवलेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा बंटी पाटील यावेळेला मात्र आपण बघतोय, कधी काही मुरुड संघाला देखील त्यांनी अतिशय मोठं वैभव मिळवून दिलेलं होतं. अनेक वर्ष तो मुरुड संघामध्ये देखील खेळलेला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा त्याची घर वापसी झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्या घरच्या संघामध्ये तो दाखल झाला आणि त्यानंतर मात्र अतिशय चांगला खेळ गजानन संघर्ष केळशी संघाकडून खेळताना देखील आपण बंटी पाटीलकडे पाहतो. बघा यावेळेला मात्र शांत संयमी खेळ आहे, कोणताही धोका पत्करत नाही आहे. पुरेपूर 30 सेकंदाचा तो वापर करेल, कारण त्याला माहिती आहे कदाचित त्याच्या संघाकडे लीड आहे. अशा मोमेंटला त्याची एक चूक त्याच्या संघाला मात्र दाखल करू शकते. आणि दरम्यान इथे मात्र अंतरले संघ थर्ड रेडवरती आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण बघतोय घामाघूम झालेला आहे खेळाडू. अशा मोमेंट मध्ये देखील पराकाष्ठा करतोय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. या प्रयत्न यशस्वी ठरतोय आणि एक लाजवाब चढाई आपल्याला पाहायला भेटते. एका गुणाची कमाई झाल्यानंतर आता मात्र केवळ 3 खेळाडू शिल्लक आहेत. इथे मैदानातला खेळ देखील बदलायला सुरुवात होताना देखील आपल्याला पाहिजे संघर्ष करावा लागेल. मी सातत्याने प्रत्येक मैदानामध्ये सांगतो मित्रांनो, संघर्ष प्रत्यक्ष भगवंताला देखील करावा लागला. प्रभू रामचंद्रांना रामराज्य निर्माण करण्यासाठी अगोदर 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. यावेळेला मात्र बंटी पाटील
दाखवतोय. ओहो, what a message, what a super. हा टाळ्यांचा आवाज, या शिट्यांचा कडकडाट तुम्हाला हे सांगतंय की ज्या खेळाडूनं सातत्यानं प्रतिस्पर्धी संघाची घंटी वाजवली, आज तोच खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. म्हणजे मैदानातला खेळ बदलू शकतो हे या ठिकाणी अंतरली संघाने दाखवले. तर संघर्ष तुम्हाला करावा लागेल. मी मागाशी देखील म्हटलं, रामराज्य निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास. यावेळेला मात्र बघायचं आहे काय घडणार आहे मैदानामध्ये. संघर्ष सुरू आहे. यावेळेला what a super, what a beautiful, and that's a successful raid. अंजारले संघ यावेळेला मात्र टाइमवर येतोय. What a beautiful. आणि आताची जी चढाई झाली मित्रांनो, अप्रतिम चढाई आहे, अप्रतिम चढाई. ओवी मॅडम यांच्याकडून देखील आपण बघतोय 100 रुपयाचं पारितोषिक. जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी व्हायला लाजवाब, स्पीचलेस करणारी खेळी आपल्याला या खेळाडूकडून पाहायला मिळाली. मनीष बाईक, वा मित्रा वा, अप्रतिम खेळ. ओवी शिरवंद मॅडम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मनीष बाईक साठी. तर यश तवसाळकर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. आणि बघा इथे मात्र एका गुणाची कमाई आहे. इथे मात्र पुन्हा एकदा रोहन उके फार का हा खेळाडू थांबूच राहणार नाहीये. अर्थातच त्या ठिकाणी छाप पद्धतीने अंतर्गत ताडाचा कोण संघ सुरुवातीच्या मिनिटांमध्ये खामोश होता. मित्रांनो, कधीतरी तुम्ही वाघ पाहिलेला असाल, मी तरी पाहिलेला नाहीये, परंतु त्याचं एक वैशिष्ट्य आहे, वाघ जेव्हा शिकार करतो, शिकार करण्यापूर्वी पहिल्यांदा 2 पावलं पाठीमागे जातो आणि त्याच्यानंतर तो आक्रमण करतो. अंतर्गत ताडाचा कोण संघाने नेमकं हेच केलं. सुरुवातीची मिनिटं थोडंसं पाठीमागे गेला आणि त्याच्याने वेगवान त्याने आक्रमण केलं आणि मॅच मध्ये ज्या पद्धतीने तो कमबॅक करतोय अप्रतिम आहे. आता मात्र प्रेक्षकांच्या ओठावरती एकच नाव तरळत आहे, ते म्हणजे मनीष आणि मनीष बाई. अर्थातच जर गुरुफलक आपण पाहिला तर मात्र इथे मात्र मोठा खिंडा. ही आहे रोहन उकेची कमाल. याला म्हणतात खऱ्या अर्थानं प्रो कबड्डी सीझन 7 साठी नॉमिनेशन झालेला चमचमता सितारा. आणि इथे मात्र बघा गुणफलक मात्र आता थोडासा पुढे मागे होताना आपल्याला पाहायला भेटतोय. अर्थातच इथे मात्र गुणाची कमाई होईल का बघायचं आहे. गजानन संघर्ष केशी संघ 12 गुणांवरती आहे, तर अंजारले संघ 13 गुणांवरती आहे. पहिल्या सत्राचा इतिहास आहे, जो संघ लीड वरती सेकंड हाफ मध्ये तो संघ पराभूत. आता मात्र तो इतिहास या मॅच मध्ये तरी किमान पुसला जाईल का, ही मात्र उत्सुकता उत्कंठ असणार आहे. कारण इथे मात्र दोन्ही संघ आता बरोबरीत आलेले आहेत. 13 गुणांची बरोबरी. इथे मात्र रोहनचा जलवा. वा मित्रा वा, रोहनने मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली आहे आणि फार वेळ आम्ही बॅकवरती जाऊ शकत नाही. अनेक राज्यस्तरीय स्पर्धा खेळण्याचा प्रचंड अनुभव रोहन उकेकडे आहे. अनेक जिल्हास्तरीय स्पर्धेचं अजिंक्यपद रोहनच्या उपस्थितीमध्ये गजानन संघर्ष केशी संघाने पटकवलेला आहे आणि असा हा दादा संघ फार वेळ बॅकवरती जाणार नाहीये. परंतु इथं खऱ्या अर्थानं कौतुक अंजारले संघाचं व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी स्किल दाखवलं, ज्या पद्धतीने टॅलेंट दाखवलं, विशेषतः ती मनीष बाईकची चढाई प्रेक्षक विसरू शकत नाही. ज्या वेळेला कळंबीच्या स्पर्धेचा नामोल्लेख केला जाईल या सीझनचा, त्यावेळेला खऱ्या अर्थानं मनीष बाईकची चढाई ही यादगार चढाई म्हणून उल्लेखली जाईल. कारण पुन्हा एकदा 12 नंबरची जर्सी परिधान केलेला बलाढ्य खेळाडू यावेळेला मात्र बघा बोनसचा देखील प्रयत्न करतोय. अर्थातच बोनस लाईनच्या पलीकडे ओ इथे मात्र बघा लाईन जम्प मारण्याचा प्रयत्न झाला. ज्या पद्धतीने मासा पाण्यामध्ये डुबकी मारतो तद्वत अशी चढाई होईल का? लॉबीला लागलाय का बघायचंय. रेडर सेफ असणार की बोथ पॉईंट असणार. इथे मात्र बघूया नंतर काय घडेल ते. इथे येस रेडर सेफ आहे आणि भगवानची अगदी देत आहे छप्पर पाडकी देत आहे. इथे 2 खेळाडू आहेत. इथे जर रोहनला जर डिफेन्स झाला तर मला वाटतं सुपर टॅकल होऊ शकतो. जो प्रयत्न मगाशी मनीष बाईकने केला तोच प्रयत्न यावेळेला रोहन उकेने केला. अर्थातच इथे मात्र परतफेड केली रोहन उकेने. ज्या पद्धतीने आपण बघितलं मिळलं पद्धतीने बघतोय. अर्थातच मागच्या 3 मॅचचा अनुभव आहे. जो संघ लीड वरती आहे तो संघ बॅकवर्ड वरती सेकंड हाफ मध्ये. आता मात्र नेमकं या मॅच मध्ये काय घडेल, कारण या मॅच मध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं खेडेकरचा एक गोष्ट देखील मी सांगू शकतो जो आपल्या डोळ्याला देखील दिसला नाही.
त्या विषाणूनं संपूर्ण जग 2 वर्ष कुठेतरी घरात थांबवलेलं होतं. त्याच्यामुळे कुठला खेळाडू असेल किंवा कधी कुणाला आयुष्यात कमी समजता कामा नये. नेमकं इथे मात्र बघा मैदानामध्ये गजानन संघर्ष कशी पलटते, त्या तुलनेमध्ये थोडासा नवोदित असणारा अंजारले संघ त्याला देखील कमी समजता नाही. कारण ज्या पद्धतीने मनीष पाईटचं पण आक्रमण पाहिलेलं होतं ते पाहता पुढच्या काही मिनिटांमध्ये ही जी लढत आहे ते अतिशय रोमांचक होणार यात काही शंकाच नाहीये. दरम्यान इथे मात्र सुधीर पुन्हा एकदा आक्रमणावरती सज्ज होतोय. सुधीरचा तो नॅचरल गेम आहे, म्हणजे परिस्थिती कितीही नाजूक असू द्या तो मात्र शांत संयमी खेळ साधतो. आता मात्र रोहन आहे. अर्थातच खऱ्या अर्थानं काही खेळाडू असे असतात की चांगलं खेळून प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतात, तर काही खेळाडू असे असतात की सातत्याने त्यांचा खेळ चांगला होतो म्हणून ते प्रेक्षकांची नाराजी ओढून घेतात. आणि प्रेक्षकांची नाराजी ओढून घेणारे जे काही खेळाडू आहेत त्याच्यामध्ये मला वाटतं रोहनचं नाव आहे की काय, कारण अतिशय जबरदस्त खेळ. मैदान कोणतंही असू दे रोहनचा जलवा सातत्यानं मी पाहिलाय. आणि त्याच्यामुळे प्रेक्षक देखील कुठेतरी मग प्रे करतात, प्रार्थना करतात की या संघातला खेळाडूचा खेळ सुधारला पाहिजे. हो इथे मात्र बघा नेमकं काय घडतंय ते. एका गुदाची कमाई मात्र होते ते अर्थातच अंजारले संघाच्या खात्यामध्ये. त्यांना कोणी सुद्धा बॅक टू बॅक रोहन उके प्रो कबड्डी सीझन 7 साठी नॉमिनेशन इथे सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न झालाय. अर्थातच लेफ्ट कॉर्नरचा डिफेंडर्स आणि त्याच्यानंतर मात्र सुधीरचा झालेला प्रयत्न, या दोन्ही डिफेंडर्सना हुलकावणी देऊन रोहन उके मात्र सहजरित्या मिडलँडला क्रॉस करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. जर तुम्हाला रोहनला टॅकल करायचे तर तुम्हाला साखळी घेऊन जावं लागेल, एक रणनीती बनवावी लागेल, एक चक्रव्यूह तयार करावं लागेल. ज्या पद्धतीने महाभारतामध्ये अभिमन्यूच्या विरोधामध्ये आपण बघितलं होतं की कौरवाने एक चक्रव्यूह रचलेलं होतं, तसंच चक्रव्यूह खऱ्या अर्थाने तुम्हाला इथे देखील रचावं लागेल, तयार करावं लागेल. कारण असं म्हणतात कबड्डीची सुरुवात ही महाभारतापासून झालेली होती. अभिमन्यूच्या विरोधामध्ये जे चक्रव्यूह तयार केलेलं होतं ते चक्रव्यूह म्हणजे खऱ्या अर्थाने कबड्डीच्या मैदानावरचं ते दृश्य होतं. जर कधी तुम्ही जर ते वाचणार तर नक्की वाचा. दरम्यान इथे मात्र रोहन उके पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा तीच चूक, सातत्याने चुका केल्या जात आहेत. हम अक्सर कहते दोस्तों जो गलती करे उसे इंसान कहते, गलती पे गलती करे उसे शैतान कहते, गलती पे गलती लगातार गलती करे उसे पाकिस्तान कहते, और तमाम गलतियों के बावजूद भी दूसरों को माफ करे उसे हिंदुस्तान कहते. ये हमारा हिंदुस्तानी खेल है. यहाँ पर गलती करना मुनासिब नहीं है, जायज नहीं है. हालांकि बुनियादी गलतियों से कुछ ना कुछ सबक सीखने चाहिए आपको. जो गलतियां आपने शुरुआती में की थी उसी गलतियों को अगर यहाँ पर सेकंड हाफ में दोहराने का प्रयास करोगे तो ये खामियाजा भुगतने वाली बात हो सकती है. फिलहाल यहाँ पर बचकर संभाल कर खेलना पड़ेगा, क्योंकि दोनों भी टीम के अगर नजरिए से देखा जाए तो ये अहम मुकाबला है. क्योंकि इस मुकाबले में जो भी टीम जीतेगी मेरे ख्याल से सेमीफाइनल में पहुंच जाएगी. अगर सेमीफाइनल का तकरीबन यहाँ पर टिकट बुक करना है तो यहाँ पर संघर्ष करना पड़ेगा. फिलहाल यहाँ पर रोहन उके जो यहाँ पर तूफान आया है, हालांकि हमने काफी तूफान देखे, हमने पयान जैसा तूफान देखा था, हमने निसर्ग तूफान देखा था, लेकिन आज कबड्डी के मैदान में ये जो रोहन उके नामक का जो तूफान आया है पूरी तरह से अस्त व्यस्त करके रखा है उन्होंने अंजारला तड़ासट कौन की जो टीम है उस टीम को. फिलहाल यहाँ पर 9 नंबर की जर्सी पहने हुए मनीष पाइट मैन फ्रॉम अंसार ने क्या कमाल का खेल उन्होंने कुछ देर पहले यहाँ पर हमारे सामने पेश किया था. अगर उसी खेल को यहाँ पर दोहराते हैं, ये देखिए कामयाबी मिली है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भर देता है. आखिर उसकी मेहनत कभी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इस बात को स्पष्ट किया है मनीष पाइट ने. क्या कमाल का रेड रहा है मनीष पाइट का. और इसी के साथ रोहन उके क्या रोक पाएंगे रोहन को, लेकिन नहीं. अगर आप शेर हो भाई साहब, हम 1.25 शेर है ना, ये दिखा दिया रोहन उके ने. अगर आपके अंदर वो क्षमता है हमारी टीम के 2 खिलाड़ियों को आउट करने की, तो क्या हम नहीं क्षमता रखते आपके टीम के 2 खिलाड़ियों को आउट करने की. ये है रोहन की ताकत है, ये जज्बा रोहन के अंदर का है. अगर हौसला है तो घोंसला मिलेगा, और अगर घोंसला मिलता है तो सुकून मिलेगा. यहाँ पर रोज हौसला काफी बड़ा देखने को मिलता हुआ रोहन उके का. तो फिलहाल यहाँ पर केवल एकमात्र खिलाड़ी बचा है. अगर ये खिलाड़ी आउट हो जाता है तो पूरा का पूरा खेमा ऑल आउट हो जाएगा. ऑल आउट का मतलब ऑल इन, और उसी के साथ यहाँ पर शानदार एंकल होल्ड देखने को मिला. बड़े आसानी के साथ यहाँ पर अंजारी की टीम को ऑल आउट किया, और इस मुकाबले में काफी तेजी के साथ जीत की तरफ अग्रसर होती हुई गजानन संघर्ष की टीम, इस टीम ने जो मुकाम हासिल किया दोस्तों,
ये सफर इतना आसान नहीं था कामयाबी की शिकार तक पहुंचना। हमने कई बार देखा ये जो बच्चे होते हैं, जो लड़के होते हैं, सुबह 5 बजकर उठकर यहाँ पर रेत में जाकर प्रैक्टिस करते हैं, शाम को 2-2 घंटे यहाँ पर प्रैक्टिस करते हैं, तभी जाकर आपको इतनी कामयाबी मिलती है। आपको अपना पसीना बहाना पड़ता है। आपका आज का पसीना दोस्तों आपका कल का परफ्यूम बन सकता है। अगर आज पसीना बहोगे तो वो पसीना कल का तुम्हारा परफ्यूम बनेगा। अगर पसीने को परफ्यूम में तब्दील करना है तो आज आपको संघर्ष करना पड़ेगा। आज आपको यकीनन यहाँ पर मेहनत करनी पड़ेगी। अगर जितनी ज्यादा मेहनत करोगे यहाँ पर यकीनन यश उतना ही ज्यादा मिलेगा। आज सही मायने में इस मैच में क्या कमाल रोहन ने दिखा दिया। जिस तरह से एक तरफ मनीष भाई थे तो दूसरी तरफ रोहन उके थे। ये जो द्वंद्व यहाँ पर लड़ा जा रहा है, ये जो बैटल यहाँ पर हो रहा है, ये दो खिलाड़ियों के बीच में हमें देखने को मिल रहा है। एक तरफ है मनीष भाई जिन्होंने काफी शानदार खेल खेला अंजार लेके लिए, तो दूसरी तरफ है दोस्तों यहाँ पर तमाम दर्शकों की निगाहें अपनी तरफ खींचने वाला वन मैन आर्मी रोहन उके। क्या यहाँ पर कोई कमाल फिर एक मरतबा मनीष भाई की तरफ देखने को मिलेगा? अगर मनीष है तो मुमकिन है, क्या यहाँ पर अनहोनी को होनी में बदल पाएंगे? नामुमकिन को क्या मनीष भाई मुमकिन में बदल पाएंगे? अनहोनी को होनी में धोनी ने अक्सर बदला था, लेकिन क्या यहाँ पर मनीष भाई को कारनामा कर पाएंगे? इसके बाद होने वाला मुकाबला श्रीराम करदे बना श्रीदत्त लाडकर के बीच में खेला जाएगा। दोनों भी टीम के लिए थर्ड और फाइनल कॉल होगा। और उसी के साथ यहाँ पर आविष्कार साबित बीच मैदान में काफी लंबे समय के बाद अब रेड का जिम्मा संभालते हुए। हम अक्सर कहते दोस्तों, जरूरतें जो होती है वो आविष्कार की जननी होती है। जरूरतें आविष्कार की जननी होती है और जो गर्लफ्रेंड होती है वो जरूरतों की जननी होती है। फिलहाल यहाँ पर ये आविष्कार जीत की जननी के रूप में सामने उभर कर आए। क्या यहाँ पर जरूरत है जीत के लिए? तो आविष्कार यहाँ पर रेड का जिम्मा संभालते हुए। फिलहाल यहाँ पर पूरी तरह से घड़ी की तरफ निगाहें है, तिरछी नजर से यहाँ पर देखते हुए घड़ी की तरफ, और उसके बाद अब पलटवार करेंगे सुधीर। अनुशासन के साथ, धैर्य के साथ, शौर्य के साथ इस समय रेड का जिम्मा संभालते। आप थोड़ा सा मानो गेम शायद रेत की तरह हाथ से फिसल रहा है अंजार लेके मुक्ति से। अगर यहाँ पर मुकाबले में कमबैक करना है तो यहाँ पर एक बड़ी रेड देखने को मिलनी चाहिए, जो कि शायद 3 या 4 खिलाड़ियों को आउट करके दे सकते हैं। क्या यहाँ पर वो कारनामा सुधीर करेंगे या मनीष भाई करेंगे? कौन होगा वो हीरा, कौन होगा वो कोहिनूर, कौन होगा वो खिलाड़ी जो यहाँ पर अंजार की टीम को बड़ी आसानी के साथ कम बैक करके दिला सकता है? और यहाँ पर इसी के साथ केएलसी की तरफ से ये थर्ड रेड होगी। लगातार 2 रेड यहाँ पर एमपी हमने देखा था, काफी कम बार हमने देखा है कि ऐसा होता है कि लगातार 2 रेड एमपी देखने को मिलती है गार्डियन संघर्ष के द्वारा। लेकिन यहाँ पर तो ऐसा होना नहीं चाहिए था कि डिफेंडर्स को जल्दबाजी करने की आवश्यकता नहीं थी। अंजार की टीम थर्ड रेड पर खेलेगी, यानी कि बीट का जवाब पत्थर से, थर्ड रेड का जवाब थर्ड रेड से। अब थर्ड रेड पर कौन है दोस्तों? मनीष भाई, जिन्होंने तमाम दर्शकों का दिल जीता है। आप दिल जीत सकते हो, उसके लिए आपको करना पड़ेगा कमाल यहाँ पर मैदान पर। वो कमाल आपने इसके पहले फर्स्ट हाफ में किया है, दूसरे हाफ में भी शायद वही शानदार खेल आपको दोहराना पड़ेगा तमाम दर्शकों के सामने। फिलहाल यहाँ पर राइट कॉर्नर की तरफ बोनस लाइन भी ऑन है, क्या यहाँ पर टच पॉइंट मिलेगा? और ये देखिए शानदार टैकल। थोड़ी सी द्विधा स्थिति जरूर थी कि बोनस पॉइंट ले या टच पॉइंट ले, और उसी द्विधा स्थिति में थोड़ा सा कंफ्यूजन देखने को मिला था मनीष भाई का, और उसी मोमेंटम का फायदा उठा दिया डिफेंडर्स ने। काफी तेजी के साथ पीछे से गए, ब्लॉक किया, और बाकी के डिफेंडर्स का उसी मोमेंट पर सपोर्ट मिला, और यहाँ पर मनीष भाई को चलता किया बैकलाइन के बाद। 1 पॉइंट का इजाफा होता हुआ फिर एक दफा गजानन संघर्ष केएलसी के पक्ष में। अब तो मानो गजानन संघर्ष केएलसी की टीम काफी तेजी के साथ पॉइंट टेबल पर लीड कर रही है। 36 पॉइंट पर खेल रही है गजानन संघर्ष केएलसी की टीम, तो दूसरी तरफ केवल 16 पॉइंट पर खेल रही है यहाँ पर अंजार की टीम। एक समय लग रहा था क्या अंजार की टीम जब लीड पर है, क्या आगे यूं ही इसी तरह से लीड को बरकरार रखेगी या मुकाबले को जीत पाएगी? थोड़ा सा यहाँ पर दर्शकों के मन में भी एक सवाल जरूर उठा था। लेकिन यहाँ पर और यह आखिरी 5 मिनट का खेल बचा हुआ। देश का सबसे बड़ा टैलेंट दोस्तों यकीनन क्लासरूम के आखिरी बेंच पर देखने को मिलता है, और आज कबड्डी का सबसे जो बेहतरीन खेल होता है वो बॉटम 5 में देखने को मिलता है। क्या मिलेगा अगर यहाँ पर अंजार की टीम को कमबैक करना है? तो यहाँ पर इसके पहले आपने जो परफॉर्मेंस नहीं दिया होगा वैसा परफॉर्मेंस देना पड़ेगा। क्या यहाँ पर वो वैसा परफॉर्मेंस देंगे? लेकिन नहीं, यहाँ पर सोलो टैकल करने का प्रयास। आविष्कार मानो यहाँ पर एक नए आविष्कार की तरफ आगे बढ़ता हुआ।
अभी तक मेरे ख्याल से यहाँ पर इतने पॉइंट टूर्नामेंट में पहले नहीं देखे थे हमने, जो कि यहाँ पर एक रिकॉर्ड है इस साल का इस टूर्नामेंट का। अभी तो देखा जाए तो 38 पॉइंट बन चुके हैं गजानन संघर्ष खेलचे की तरफ से। इसके पहले कोई भी टीम इतने पॉइंट बनाने में कामयाब नहीं हुई थी। क्या यहाँ पर इससे और आगे पॉइंट को बढ़ाने में किस हद तक वो कामयाबी हासिल करती है, देखने वाली बात बनेगी। और वो भी ऐसे खिलाड़ी के घर मौजूदगी में जिन्हें रत्नागिरी का टाइगर कहा जाता है। आखिरी 4 मिनट का खेल बचा हुआ, क्या 4 मिनट के बचे हुए खेल में बाकी के जो खिलाड़ी है उनको मौका दिया जाएगा? यस, एब्सोल्युटली। और अब देखिए यहाँ पर गजानन संघर्ष खेलचे की तरफ से सब्स्टिट्यूशन हो रहा है, यानी कि जो खिलाड़ी अक्सर बैकलाइन के पीछे बैठते थे उन खिलाड़ियों को अब मौका दिया जाएगा। मौका सबको जरूर मिलता है दोस्तों, सही समय आना चाहिए। हम मराठी में अक्सर कहते हैं की प्रत्येक माणूस विकला जातो, फक्त त्याची योग्य किंमत तुम्हाला लावता आली पाहिजे। प्रत्येक खेळाडूला संधी मिळते, फक्त तुम्हाला योग्य वेळेची प्रतीक्षा करता आली पाहिजे, आणि ती प्रतीक्षा नेहमी सातत्याने केली या खेळाडूने। फिलहाल दोस्तों यहाँ पर 11 नंबर की जर्सी पहने हुए खिलाड़ी को हम देख रहे हैं। गजानन संघर्ष खेलची का आज हर एक खिलाड़ी मानो रोहन उके बन के खेल रहा है, मानो बंटी आंबेकर के जोश में खेल रहा है, मानो यहाँ पर बंटी आंबेकर की रूह उस खिलाड़ी के अंदर गई है क्या, ऐसा मानो यहाँ पर कुछ देर के लिए लग रहा है। और उसी के साथ यहाँ पर एक नए खिलाड़ी को भेजा रेडी करने के लिए। शायद यहाँ पर हम अक्सर कहते हैं दोस्तों कि मैदान में हारा हुआ इंसान दोबारा जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान दोबारा जीत नहीं सकता। छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता। अगर आपका कॉन्फिडेंस बुलंद है, 7वें आसमान पर है, तो यकीन मानो यहाँ पर आप जीत सकते हैं। कभी कभार यहाँ पर रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाले नरेंद्र मोदी आगे जाकर देश के प्रधानमंत्री बन सकते हैं, तो कॉन्फिडेंस आपके अंदर होना चाहिए। कॉलेज का एजुकेशन पूरा करने के लिए पैसे नहीं थे, अपनी बहन के गहने बेचकर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहब ने कॉलेज का एजुकेशन पूरा किया और आगे जाकर हमारे देश के सबसे सफल राष्ट्रपति बने। दोस्तों, संघर्ष उन्होंने भी किया है। अगर वो संघर्ष करते हैं और बाद में कामयाबी उन्हें मिलती है, तो हमें भी अगर इस मैदान में कामयाब होना है तो आज आपको संघर्ष करना पड़ेगा। आपका आज का संघर्ष यकीनन आपका कल का यहाँ पर सुनहरा सुबेरा हो सकता है। और इसी के साथ यहाँ पर फिर एक मर्तबा बड़ा झटका लगता हुआ, लेकिन यहाँ पर एक पॉइंट जो अभी मिला है वो कोई ज्यादा मायने नहीं रखता मेरे ख्याल से, क्योंकि यहाँ पर तकरीबन हमने थोड़ी देर पहले भी जिक्र किया था कि रेत की तरह यहाँ पर हाथ से फिसलता हुआ ये मुकाबला अंजारले की टीम से। और इसी के साथ शानदार बैकवर्ड, किसने कहा हमारा कॉन्फिडेंस कम हुआ है? अगर हमारे बड़े भैया जो काम नहीं कर पाए, हम छोटे बच्चे ना, हम करेंगे। बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी आज यहाँ पर एक बड़ा कारनामा करने की तैयारी में है। हालांकि कुछ मिनट का खेल अभी भी बचा है दोस्तों। पूरी तरह से सन्नाटा छाया है पूरे स्टेडियम के अंदर, क्योंकि यहाँ पर जो उत्साह पहले हाफ में था, कांटे की टक्कर यहाँ पर चल रही थी, 19-20 का फासला था, काफी रोमांचक मुकाबला चल रहा था। हम अक्सर इसी के साथ ये देखिए क्या यहाँ पर मिड लाइन क्रॉस होगी, लेकिन नहीं, वक्त तो भाई सब छोटा बच्चा है, छोड़ दो, और यहाँ पर छोड़ना भी चाहिए। ये देखिए भाई साहब, तो यकीनन जिस तरह से अंधारली की तरफ से नए नए खिलाड़ियों को मौके मिल रहे हैं, शायद उसी तरह से अब तो आगे ये देखिए क्या शानदार अँकल होल्ड। तर खेडेकर साहेब कोणीतरी विचारलं होतं की जर आपला समाज जर पुढे जायला पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे। एका वाक्यातलं उत्तर होतं, पायाच्या ऐवजी जर हात ओढले तर समाज खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो। आणि खऱ्या अर्थाने हा कबड्डीचा खेळ कुठेतरी इथे मात्र बघा, आणि कबड्डीच्या खेळामध्ये जर एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे बघा मित्रांनो, फुटबॉल आपल्या देशाची लोकसंख्या 130 करोड आहे, परंतु फुटबॉल मध्ये आपण अजूनही पुढे नाही गेलो, कारण कोणालाही स्पर्श झाला तरी आपण लगेच पाया पडतो। त्याच्यामुळे आपण फुटबॉल मध्ये मागे आहोत आणि कबड्डीमध्ये पाय ओढण्यात एक्सपर्ट म्हणून सगळे वर्ल्ड कप आपण जिंकलेले आहेत। आणि म्हणून खरं तर या ठिकाणी फुटबॉल मध्ये देखील आपण पुढे यायला पाहिजे। अर्थातच युद्धामध्ये आणि खेळामध्ये सगळं काही माफ असतं, जरी पाय लागला, लात लागली तरी ते माफ होतं, हे शिकायला पाहिजे। आणि फुटबॉल मध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने वाटचाल करायला पाहिजे, कारण 130 करोडच्या लोकसंख्येमध्ये आपण फुटबॉल मध्ये क्वालिफाय देखील करू शकत नाही, ही कुठेतरी एक चिंतेची बाब आहे। इथे मात्र बघा अंतर्ले संघाचा खेळाडू आहे, इथे मात्र 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू एक सेफ रेड करतोय आणि पुन्हा एकदा आविष्कार। यावेळेला मात्र जे गजानन संघर्ष खेळशी संघ आहे आणि पाळंदचं हे ऐतिहासिक मैदान आहे, कुठेतरी एक विजयाचं नातं या संघाचं जोडलेलं आहे आणि जी विजयाची परंपरा आहे कदाचित मला माहिती नाही, कारण मी पहिल्यांदाच आलेलो आहे या स्पर्धेच्या निमित्तानं या मैदानामध्ये।
गेले कित्येक वर्ष घडलेले संघर्ष खेळची तुम्ही या मैदानावरती जिंकतोय हे मला माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की या संघाला पराभूत करता येऊ शकतं. हे श्रीराम करते संघाने काही वर्षापूर्वी इथं दाखवलंय. इथे मात्र मॅच संपते. आता तर ज्याच्यानंतर शेवटचा राऊंड बाकी आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण याच्यानंतर संपूर्ण स्पर्धेतील रोमांचक लढत श्रीदत्त लाडगर आणि श्रीराम करते. श्रीराम करते संघाने या घडलेल्या संघर्ष खेळीला पराभूत केलाय. आता तर तो संघ तुमच्या समोर येणार आहे. कुठेही जाऊ नका. आपण पाहतोय श्री विठ्ठल रखमाई ग्रामस्थ मंडळ पाळंदी भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा 2021.